हे गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज दिवाळी पहाट होते. मी जस्ट नाही उठली. मी 7:30ला उठली, आंघोळ वगैरे केली आणि आय एम रेडी. माय न्यू कुर्ता. तुम्ही माझा हॉल बघितला असेल तर हा कुर्ता बघितला असेल त्याच्यामध्ये. सो मी आता पटापट मी 5 वाजता उठणार होती, बट मम्मीने मला उठवलं नाही. माझा अलार्म वाजला, तो मला ऐकायला आला नाही. अलार्म वाजतात, माझा अलार्म वाजला, तो मला ऐकायला आला नाही. सो मी 7:30ला उठली. आता वाजला 8:30. मी फुल रेडी झाली, केस वगैरे धुवून. आणि आता मी पटकन दिवे लावते सगळे. अँड विल मीट यू ऑल अगेन. मी आता दिवे लावायला होते तर मम्मी म्हणते आत्ता कुठे लावते, सकाळ झाली. 5 वाजता उठली असेल तर दिवे लावायचे, पण 5 वाजता उठवायचं ना, एवढंच आहे. तर काय मम्मी तुम्हाला 5 वाजता उठवायला पाहिजे होतं. कोणाला उठवणार मग आपण. मम्मी तू एकटीच उठली, कोणाला उठवलास? इशारा झाला त्याचा उठला, तू त्याच्या उठली. तू ऍटलीस्ट मला उठवलं असतंस. माझा आला माझा नाही म्हणून आता मी एकटीच उठते लगेच. असं आहे. आय विल शो यू माय रंगोली. मी काल काढलेली. काहीच नाहीच ना, स्वास्तिक आहे ना, हे थोडंसं ठीक आहे. दिस इज नाईस. मला आहे दत्त गुरु दिसले. वाव, मी तुम्हाला न्यू पडदे दाखवते. वीट सी. कोणते बाउल. माझं शोनूल शोनूल, माझं छकुल छकुल. गाइस फराळ खाऊया. गाइस ब्रेडमॅन नुपुर आर हियर. हॅपी दिवाळी. हॅपी जय दिवाळी. जय दिवाळी. जय दिवाळी. काय सगळ्यांना विश कर. सगळ्यांना हॅपी दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप प्रचंड शुभेच्छा. नुपुरा पण थोडं हायलाइट होतं. शुभ दीपावली. हो नाईस. काय हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मस्त दिसतात. शुभ दीपावली. मस्त छान दिसणार. सगळे छान. तर मी त्यांना बोलली म्हणते मला बोलली मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली. सब उसके लिए हैप्पी दिवाली. असं असतं आमच्याकडे. अशा मुलींना कामं लावायचे, काच वाच उचायला. येस. नीट साफ कर. नीट पोस्ट. हा बस हिला सांग जास्त कॉलिन टाकला म्हणजे जास्त हे नाही होणार. तेच. रामू काका आमचे एकदम माझ्याकडून काचा साफ करायला असंच असतं. बसलाय असाच मी काचा साफ करते. दुसरं काम कर तुझं, काहीतरी कर. गाईस आम्ही चाललोय. फायनली आम्ही चाललोय नर्सरीमध्ये प्लांट्स घ्यायला. आज प्लांट घेणार. आज ब्रिंडमाची मम्मी खूप खुश होणार आहे. फायनली यांच्या घरी झाडं येणार आहेत. ते आम्हाला ते नर्सरीवाले जे दादा होते ते आम्हाला बोललेले की 17ला न्यू प्लांट्स येणार आहेत आणि आता आहे 31st. म्हणजे आम्ही चाललोय 13 दिवसानंतर. आणि ते झाड संपले. ते बोलते सेम झाड असते ना. माझी वाटतं काय नवीन नसते. असं आमचा पचका होणार असं आम्हाला वाटतं. बट लेट्स सी. स्नेक प्लांट. फायनली ब्रिंडमाईकडे झाडं येतात. खुश होतो. येस मस्त चालेल. दोघे छोटे सर आहेत. हे नाही तर हे घेते वेगळं पण ना. ऑरेंज आहे ना. शिवसेना. झाड आली यार. तुमची एक्साइटमेंट दाखवा. तुझ्या मम्मीचं रिॲक्शन रेकॉर्ड कर झाड आल्यानंतरचं. पण मग विचारायचं की नाही. विचारलं का नाही. आणि कोण ठेवणार.
वाट लावली कोण घेऊन गेलेलं? कोण घेऊन गेलं पणटी इकडची? पणटी इकडची कोण घेऊन गेलेलं? तो सांगतो तो बोलतो तू असे तू आता आपण ह्याच्या घरची पणटी नाही आणि तिकडेच ठेवून यायची. तिकडे कोण जाणार परत? तुझं काय इनपुट त्याच्या पप्पांनी बोललं तर त्यात कोणाची बंटी आणली आहे तो काय बोलतो काही नाही कोणाची पण आणली युगा न्यू इंटेक बोलतो काय यश बोलला तर जेव्हा तो आला ना ती बंडी घेऊन तर त्याच्या पप्पाने विचारले त्याला कोणाची बंटी तो बोलला की मला काय माहिती मी कोणाची पण बोलतोय ते परत आणून ठेवली. नाही आणून ठेवलीये मी गेलेली रात्री ईशाच्या चपला घालून. आम्ही रांगोळी काढतोय आमच्या बिल्डिंगच्या खाली इथे वेट यांची तयारी चालू झाली आणि हा इथे आम्ही रांगोळी काढणार आहे. त्याचं नाव आहे चिववा. गाईस लेट्स स्टार्ट आवर रंगोली. मी टाइम लॅप्स लावते बघा मी कशी काढतो. ईशाला प्रो आहे रंगोळीमध्ये. तुम्ही फक्त सांगा मी प्रिंटर एकदम आता आम्ही स्टार्ट करणार आहेत. जस्ट वेट अँड वॉच. रांगोळीच्या मध्ये डिस्टर्बन्स चाललंय कशाला चिवा मला माहिती पण काढ यार बाहेर. अगरबत्तीला असते कुत्रा नीट बापरे जादू ना गाईस. आम्हाला आम्हाला जेवढं जागा मिळेल तेवढी आम्ही मोठी रांगोळी काढत सुटलो. किती मस्त काढले. बापरे रेनबो सही काढली पण त्यातल्या चांगलं. हा चांगलं काढलंय. एवढे मोठे की त्याच्यामध्ये पुरतच नाही. फर्स्ट फ्लोअरून काढावं लागेल. खरंच सही आहे. नाईस वेल डन बॉयज वेल डन. मच्छरची अगरबत्ती पण संपली. आमचा टायमर होता ते बघा. शुभ दीपावली. गाईस आय एम बॅक अगेन. फुल रेडी झाली आहे मी. आता दिवे लावूया जरा घरी. 7 वाजले. सो लेट्स कम विथ मी. इथे दिवे लावूया चला. दिवाळी असो किंवा होळी तुमच्याकडे फराळ खायला त्यांनी डब्बाच आणला प्लेट मध्ये. सिस्टमॅटिक काय नाही फुल डब्बा. कोणीतरी दिलाय ना शेव खाऊया चला. दे काढ ना थोडं वाटीत काढ तेवढं तरी कर. ब्रेड मध्ये बाई बेसनचा लाडू आम्हाला नकोय. अरे पण ह्याच्यात मला शेव टाकायची आहे. इशी मॅड. आम्ही एक राऊंड मारा बाहेर. हा वेट आहे. इकडे ना कालिका माता समथिंग आहे म्हणून ते डेकोरेशन केलं दिवाळीसाठी नाही. हा बट आम्ही हे दिवाळीसाठी समजतोय. पकड तिची ना अंगात जाम असते. जाम आहे ते एवढी चिंटी. हा आणि पंगा घेते तुझ्यासोबत. धावत आधी फटाक फुटला परत येईल धावत. परत हे लोक छानसे धंदे करते फ्रेंडबाई. काय केलंय ना का मी हिला काय केलंय ना नाही. ही बिग बॉस बघून हा परिणाम झाला हिच्यावरती. आर्याच्या कधी कंप्लेंट आहे बोल आर्या. मला कधीच युगा ब्लॉग मध्ये घेत नाही. मला आणि नुपूर तुम्ही काहीतरी करा ना असं की मी तुम्हाला काय करू. तुम्ही आम्हाला घेतच नाही. तुम्ही आम्हाला सोडून माझी बहीण आहे. जर हिला ब्लॉग मध्ये घेतला तुमचे व्ह्यूज एवढे वाढतील.
युगा आधीच सांगते, हा युगाचे ब्लॉग्स मी रोज बघते, जेवताना खोटं बोलते. लहानपणाचे एक हे सांगते, आम्ही लहानपणी एकत्र होतो ना, तर दोघी एवढ्या नालायक. माझी साईड कधीच नाही कळलं की माझ्या साईडून कधी काय. एकदा ना आमच्या बाजूला राहतात ते एका बिल्डिंग मध्ये एक हा. मुलगी राहते, त्यांनी ना लाइटिंग लावलेली, तर त्याचं सरनेमच्या ह्याच्यामध्ये लावलेली. आता फॉर एक्झाम्पल आपण पाटील घेऊया हा. तर PATI असं ती बोलत होती की आम्ही अशी लाइटिंग लावली आहे, आणि ती तशी दिसत नव्हती क्लिअरली. मी बोलत होती नाही दिसत, मला नाही कळत आहे. ह्या दोघींना पण कळत नव्हतं, तरी हे हा दीदी दिखे नाही, कशाला नाही दिसत, नाही सांगा ना, पीपल प्लीजर बाय. दीदी तेव्हापासून माझा राग यांच्यावर. साईड नाही घेतली, तेव्हा पण आम्ही जी साईड नाही घेतली. आम्ही चायल्डहुड फ्रेंड्स पण तरी साईड नाही घेतली. फेक फ्रेंड्स आहे ते. आम्ही तिला 2 मिनिटाची खुशी दिली. तिला खुशी देणार, मला खुशी देणार. घुसायचं नाही तू तिला बिचारा दिवाळीत कशाला दुःख करायचं. अच्छी आहे दिखला पाटील. माझी साईड घेतली, बघितलं ते पाटील सगळे पटेल दिसत असं दिसतंय. काय दिसत नव्हतं, ते वाटतं एकत्र बांधली आहे. गाईज आमची रांगोळी, आर्ट अँड द आर्टिस्ट चांगली काढली यार आपण. ही नेक्स्ट दिवाळीपर्यंत ठेवा बाई. नेक्स्ट दिवाळीपर्यंत ही मग पुढे बघू. काढली आहे. येस, एवढी आम्ही वाढवत गेलो की विचारू अजून नका. वाढवणार होते पण बट नंतर ठीक झालं आहे, खूप झालं. थोडं थांबवलं. सो गाईज मी जस्ट घरी आली. उद्या मला परत लवकर उठायचं, सो मी आता जस्ट फ्रेश होते, ड्रेस वगैरे चेंज करते आणि झोपते. That's it for this vlog guys. Do like, share and subscribe. Bye bye.